अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहेत। शिवसेनेचे नेते आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आजचा दिवस नेमका कसा सुरू आहे आणि काय काय घडतंय, विरोधक म्हणून तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? आता तुम्ही बघितलं असेल, जर 29 मिनिटं 2 सेकंडचा राज्यपालांचं अभिभाषण, यातूनच हे स्पष्ट झालेलं आहे की सरकारची ही गेल्या 100 दिवसाची काय पुनरावृत्ती आहे आणि तेच भाषणाचे मुद्दे आहेत। अर्थात त्याच्यावर तरी आम्ही बोलू, परंतु विधान परिषदमध्ये पण जे मोकाट सुटणारे जे मंत्री आहेत त्याची साधी चर्चाही होऊ नये म्हणून आम्ही स्थगन मांडला होता की बाबा ह्यात कृषी मंत्री ह्यांनी जे राजीनामा द्यायला पाहिजे होता, त्यांचा राजीनामा किंवा त्यांना स्वीकृत करून घ्यायला पाहिजे होता, त्यांच्यावरती गुन्हा झाल्यानंतर त्याची किमान माहिती तरी कायदेशीर महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विशेषतः विधान परिषदच्या सदस्यांना मिळाली पाहिजे, ही माफक अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती आणि त्याचा एक भाग म्हणूनच विरोधी पक्षांनी स्थगन दिला होता। त्याला मुख्यमंत्र्यांनी थातूरमातूर उत्तर देण्याचं काम केलेलं आहे, त्यात काय आमचं समाधान झालं नाही। उद्या अनेक विषय आहेत, महाराजांचा अपमानाचा विषय झालेला आहेत, मोठ्या प्रमाणावरती या दोन्ही मंत्र्यांच्याबद्दल आरोपसिद्ध किंवा संशयाचं वातावरण असताना पण देखील राजीनामा घेतले जात नाही, असे विभिन्न विषयावरती आणि विशेषतः शेतकऱ्यांना जे कर्जमुक्ती द्यायची घोषणा झाली होती त्याचं काय, ते बजेटमध्ये येणार आहेत की नाही, मांडले जाणार आहेत की नाही, आणि लाडली बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत अनेक लाखो लोकांना ते जे या योजनेपासून अलिप्त ठेवण्याचं काम होतं आहे काय नवीन निकष केल्यामुळे, या सर्व गोष्टीची चर्चा आम्ही या निमित्ताने करणार आहोत। नक्कीच, पण कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे, विशेष करून आता संतोष देशमुख हत्याकांडाची जी चार्जशीट समोर आली आहे त्यामध्ये जे फोटोज समोर आले, राक्षसालाही लाजवतील असे आहेत। आरोपींनी संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावरती लघवी केलेल्या अशा स्वरूपाचे मारहाण केल्याचे फोटो आहेत। ही अत्यंत म्हणजे अंगावर शहारे ओढणारी हे घटना आहे आणि अशी घटना असताना पण देखील संवेदनशील रीतीने तो विषय त्यावेळी जर हाताळला असता तर आज लोकांच्या मनामध्ये एक प्रक्षोभ झाला नसता आणि म्हणून आता हळूहळू या सर्व गोष्टी बाहेर येत आहेत। मुळामध्येच त्यावेळी तातडीने जर कारवाई झाली असती तर या गोष्टी आल्या, आणि हे कोणी आणलेले आहेत, सामाजिक सेवेमध्ये काम करणारे लोक असतील किंवा सत्तेमधले असलेले आमदार असतील, हे म्हणत आहेत, आम्ही म्हणतोय असं नाही, मग त्याला वेगळं सूर लागला असता। त्या सर्व गोष्टी पाहता ही दुर्दैवी आणि कायदा सुव्यवस्था या राज्यात राहिली आहे की नाही राहिली हा प्रश्न देखील आम्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अंतिम आठवड्यामध्ये मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत। कारण देशाच्या केंद्रीय मंत्र्यांची मुलगी पण जर त्याच्याबद्दल छेडछाड होत असताना आणि ते सुरक्षित नसेल तर राज्य नेमकं कुठच्या दिशेने चाललं हे मी सांगायची गरज नाही आहे। वाल्मिक कराड यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते, चहा नाश्ता दिला जातो, 2-2 तास ते VC वरून बोलतात। सरकारची जावई असं म्हणायला हरकत नाही, त्यांना अटक कशी झाली, काय झाली, कशा प्रकारे त्यांना आणलं गेलं, ते आणत असताना पण देखील कशा शाही व्यवस्थेमध्ये त्यांनी ते हजर झालेत की हजर करून घेतलं, या सर्व गोष्टीची चर्चा आम्ही विरोधी पक्ष या नात्याने सभागृहामध्ये मांडण्याचं काम करणार आहोत। कुणामुळे, कुणाच्या आशीर्वादामुळे इतकं सगळं? सरकारचं कुणाचं तुम्ही घेणार? हो, वैयक्तिक पूर्ण सरकारच त्याच्याबरोबर आहेत। ही काय हे नाही आहे, एक मंत्रीचा विषय राहिला नाही, एक मंत्रीचा विषय तर आहेतच आहेत, पण त्या मंत्रीच्या मार्गे सरकार त्यांना पाठबळ देतं म्हणजे सरकारचाच विषय झाला आहे ना। विरोधी पक्ष नेता नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी बाजू मांडणं जमत नाही आहे। देवेंद्र फडणवीसांनी काल टीका केली की विरोधकांमध्ये हम साथ साथ है असं कुठेही दिसत नाही आहे, हम आपके है कौन या आवेशातच ते वागतायत। रोहित पवारही नाराज आहे अशी चर्चा जडू लागलेली आहे पक्षामध्ये, काय म्हणाल? ती म्हणून कोण कोणाचं काय तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि मला असं वाटत नाही अशी कुठची नाराजगी आहे। राहिला घेऊन कालचा पहिला दिवस होता, आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण सर्व विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सर्वजण एकत्र आणि आजही त्याच्यातली बैठक झाली। बैठकमध्ये पण देखील सर्व विषय कुठचे कोणी घ्यायचे, कसे काढायचे, काय मांडणी करायची, तर मला असं वाटतं ती एकी आम्हाला सभागृहामध्ये दिसेल। बाहेर तिकडे मांडीला मांडी लावून बसायचं आणि एकमेकांची फायली काढायची हे राज्य बघतोय, म्हणजे कोणामध्ये संवाद कशा प्रकारे चाललाय त्याचाही समाचार आम्ही विधानसभा आणि परिषदमध्ये घेणारच आहोत। पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाहीये। अनाऊन्स केलं ना पालकमंत्रीपद, काल पालकमंत्रीपद अनाऊन्स केलं, मला माहीत नाही, 3 पालकमंत्री केलेत, म्हणजे हे पहिल्यांदा सहपालकमंत्री व्हायचं, आता नवीन झाले आहे 3 पालकमंत्री। काल राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। मला असं वाटतं 3 पालकमंत्री असताना तिकडच्या असलेल्या आमदार किंवा मंत्र्यांनी समाधान मानलं पाहिजे। ते पालक तो जर स्वीकारतायत ते पण 1 CM 2 DCM, तर रायगडचा किती मोठा विकास होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.